एका लग्नाची दुसरी गोष्ट. 50% खर्च करणार म्हणजे मी करणार, नाही तर मग राहिलं. म्हणजे नाहीतर लग्न मोडलं. अगं काहीतरी काय म्हणतेस तू? अगं लग्न कसं मोडेल? 63 मुली नाकारून त्यांनी पसंत केलंय तुला. काय बोलताय जावई बाबू? नाही नाही नाही, असं नाही बोलायचं. अहो राधाचं लग्न मी कसं मोडेन, कसं मोडू देईन मी? 71 मुलं नाकारल्यानंतर लग्न ठरलंय. देवाची इच्छा आहे, ही देवाची इच्छा. मी मोडेन? काय झालं की तुमचं भांडण झालं आणि म्हणून तुम्ही लग्न मोडलं असं दिग्या काका म्हणाला. कोणी गाढवाने सांगितलं का तुला? अरे काय करायला निघाला होतास तू? मग तुम्ही असे भांडत होतात की मला वाटलं. असं कसं वाटलं तुला? मग तुम्ही भांडलातच कशाला? दादा तुला मी बुद्धी मला सांगतो मी तुला. नालायक. श्रीपादराव, आपण भांडलो आणि पोरांनी गैरसमज करून घेतला आपण लग्न मोडलं म्हणून. अहो गैरसमज कसला? हा घोटाळा सगळ्यात दिग्यामुळे झालाय. नाही नाही, पण आपणही जरा भांडायला नको होतं. हो हो, ते खरंच आहे. मी एक काम करतो, आमचे 60% तुमचे 40% लॉक करून टाकतो. आमची मुलीची बाजू आहे, ऐकून घ्यावंच लागेल. पण हे बघा श्रीपादराव, हे जे 10% आहेत ना, हे माझ्यावर उधार राहिले बरं का. चालेल चालेल. बरं तुमची राधा आली आमच्याकडे समजूत काढायला आमची. हो, आणि आमचा घरा आमच्याच घरी आलेला आहे. तेव्हा आता दिवसभर गप्पा मारून संध्याकाळी आनंद लुटल्याशिवाय काय मी त्याला घरी पाठवणार नाहीये. आणि राधाला सुद्धा जेवल्याशिवाय पाठवणार नाही आहोत. जरूर 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 जरूर, माझी काही हरकत नाही. बरं ठेव. चालेल चालेल. जीवया नंतर आधी दिग्याचा फाडशा पाडतो. दिग्या, चल बेबी, तयारीला लाग. आता चमचमीत काहीतरी खायला करायला सुरुवात कर ना. बढिया. आज लाफ्टर क्लब कॅन्सल. मला आज काय जायची गरज नाही मला. आनंद संध्याकाळी. म्हणजे सुरुवात करू आता हळूहळू आपण. सॉरी म्हणजे तुझी इच्छा नसताना तुला आज पुन्हा एकदा माझ्या याच 2 चाकांवर बसून यावं लागलं. हो, पण आज जर मी नाही म्हणाले असते तर आपले राडे झाले असते आणि दिवसभर खूप झालंय आपल्याला पुरेसं. हो, म्हणजे जनरली काय होतं, तू लग्न मोडतेस, आपण लग्न मोडतो. आज आपण ऍक्च्युली ते जोडलंय नाही का? एरवी ना आम्हाला खर्च खूप जास्त येतोय म्हणून लग्न मोडतात आणि इकडे आपल्याकडे आम्हाला जास्त खर्च करायचा म्हणून लग्न मोडत आलो. बस बस, मी आधी चहा टाक. अरे अरे भाभी, आप क्यों तकलीफ ले रही है? राधा करेल ना चहा, एकदम बढ़िया. हाँ करशील का ग गब्बू? हो हो करेन ना. त्यांना दे. अरे तू डर मत ना. हळू हळू आराम से. व्हेरी गुड. व्हेरी गुड. माझ्या नात सुनेचा हातचा पहिला चहा घ्या. अरे वा 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 वा. पटेल बाई, या आमच्या होणाऱ्या सुनबाई राधा. एकदम सुशील आणि सुंदर आहे हा तुमची भाऊ. आपल्या घनश्यामची यांची तर परफेक्ट मॅचिंग होऊन चालली. हा
गब्बू साखर कमी टाकलीस का बाळा? साखर टाकलीसच नाही तू? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.